Hello student, good day to all of you. Today we are going to study economic subject chapter number 4, supply analysis. In this lecture we are going to study concept of total output, stock and supply, meaning of supply, definition of supply. Let us start. So the study of supply is also important as the study of demand. We studied the demand analysis in the last lectures. So demand, study of demand is also important. इट इज द कंझ्युमर साइड. स्टडी ऑफ डिमांड कोणती साईड आहे? कंझ्युमरची साईड दाखवते. सरची supply is a fundamental economic concept that describes the total amount of a specific good or service that is available to a seller. मग आता हे काय आहे? सप्लाय मीन्स काय? हे कोणाकडे असणार आहे? जो सेलर आहे, प्रोड्युसर आहे, त्याच्याकडचं जे काही कंटेंट आहे हे सप्लाय दाखवणार आहे. सो it describes the total amount of a specific good or service that is available to a seller or with the seller or producer. मग प्रोड्युसरकडे और सेलरकडे किती अमाऊंट आहे, किती क्वांटिटी आहे एखाद्या प्रोडक्टची, ती काय दाखवणार आहे? सप्लाय दाखवणार आहे. द टोटल अमाऊंट ऑफ गुड्स और सर्विसेस अवेलेबल फॉर सेल ॲट एनी स्पेसिफाईड प्राईस इज नोन ॲज सप्लाय. So let us start with the concept of total output. So output is produced in the process of production. We see in the manufacturing process or production process, raw material converted into finished goods. Such finished goods is known as stock or total output, which is available after production. So total output can be defined as the sum total of the quantity of the commodity produced at a given period of time in the economy. So total output means what? Whichever is to be produced by the producer during a particular period of time, given period of time. Production leads to consumption. In the process, raw material converted into finished products or final goods. जे आपले गुड्स असणार आहेत, आपण जे परचेस करतो नॉर्मल कन्झ्युमर, ते कोणते असतात? कन्झ्युमर गुड्स. त्यालाच आपण काय बोलतो? फायनल गुड्स, जे आपण डायरेक्टली परचेस करतो. फॉर एक्झाम्पल पेन, पेन्सिल एक्सेट्रा. दिस टाईप ऑफ गुड्स नोन ॲज कन्झ्युमर गुड्स विच विल बी परचेस बाय द कन्झ्युमर. मग हे टोटल आउटपुट मीन्स वॉट? Total output means whichever produced by the producer during a given period of time, which is received after converting raw material into finished goods. त्या प्रोसेसमधून जे पण आपल्याला फिनिश गुड्स मिळणार आहे, फायनल प्रोडक्ट्स मिळणार आहे, त्याला काय म्हणायचं आहे? टोटल आउटपुट. नेक्स्ट वन इज स्टॉक. So after producing the final goods, it can be stored in the warehouses as a stock. म्हणजे जो पण प्रोड्यूस केलेला फायनल गुड्स आहे, गुड्स प्रोडक्ट्स आहेत, कॉमोडिटीज आहेत, ते काय करून ठेवतात? प्रोड्युसर स्टॉक करून ठेवतात वेअरहाऊसेसमध्ये. सो स्टॉक इज द टोटल क्वांटिटी ऑफ कॉमोडिटी अवेलेबल फॉर सेल विथ अ सेलर ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम. मग एखाद्या सेलरकडे जो स्टॉक आहे, स्टॉक म्हणजेच काय असणार आहे? जो प्रोड्यूस केलेलं आहे, प्रोड्यूस केलं आहे प्रोड्युसरनी, तो काय असणार आहे? नंतर कशामध्ये कन्वर्ट होतो? तो स्टॉक. तो कोण सेल करतो? सेलर. सो स्टॉक इज द टोटल क्वांटिटी ऑफ कॉमोडिटी अवेलेबल फॉर सेल. जर स्टॉकच नसेल तर सेलर सेल करणार का? नाही. सो त्याच्याकडे काय हवं आहे? for sale with a seller at a particular point of time. It is the source of supply. जर स्टॉक असेल तरच काय होणार आहे? सप्लाय होणार आहे. फॉर एक्झाम्पल 100 units of a particular commodity having with the seller
then he is able to sell the commodity to the consumer. सप्लाय कधी होणार आहे? जेव्हा स्टॉक अवेलेबल असेल. 100 युनिट्स आहेत अवेलेबल, त्याच्यामधून तो 50 युनिट्स सेल करतो आहे किंवा 100 युनिट्स सेल करतो आहे. जर नेहमी काय इथे असणार आहे, इट इज द सोर्स ऑफ सप्लाय. जर स्टॉक असेल अवेलेबल तरच तो सप्लाय. फॉर एक्झाम्पल एखादी कॉमोडिटी अवेलेबल नसेल त्या सेलरकडे, तर तो सेल करणार आहे का? नाही. जेव्हा त्याचा स्टॉक तिथे असणार आहे तेव्हाच तो काय करणार आहे? सेल करणार आहे. सो इट इज द सोर्स ऑफ सप्लाय. इट इज पोटेन्शियल सप्लाय. विदाउट स्टॉक एनी सेलर कॅनॉट सप्लाय द गुड्स. बाय इंक्रीजिंग प्रोडक्शन स्टॉक कॅन बी इंक्रीज. आता एखादं प्रोडक्शन इंक्रीज केलं तर स्टॉक ॲटोमॅटिकली काय होतं? इंक्रीज होतो आहे. प्रोडक्शन थांबलं आहे तर स्टॉक का होणार आहे? इंक्रीज होणार आहे का? नाही. जर प्रोडक्शन इंक्रीज केलं एखाद्या कॉमोडिटीचं तर स्टॉक ॲटोमॅटिकली काय होतो? इंक्रीज होतो आहे. Without stock, supply is not possible. Normally, stocks exceed supply and it is fixed and inelastic. It cannot be changed. स्टॉक काय असतो? सप्लायपेक्षा जास्तच असतो. स्टॉक हा सप्लायपेक्षा जास्त असतो, कारण सप्लाय कशातून होणार आहे? त्या स्टॉकमधूनच होणार आहे. नॉर्मली स्टॉक एक्सीड्स सप्लाय अँड इट may be equal to supply because perishable goods are not durable. It can be consumed within a particular period of time, like vegetables, fish, meat, milk products, etc., dairy products. Such type of goods can be consumed within a particular period of time. It cannot be stored for the future purposes. So such type of stock, in case of perishable goods such as milk, fish, etc., stock may be equal to supply. जसं सप्लाय असणार आहे तसंच ते काय होणार आहे? स्टॉक असणार आहे. ह्या दोघांचं इक्वेशन काय असणार आहे? हे दोन्ही सेम असणार आहे. ऑन द अदर हँड फॉर ड्युरेबल गुड्स आपण स्टॉक करून ठेवू शकतो. फर्निचर आहे, अगेन इलेक्ट्रिकल गुड्स आहेत, क्लोथ आहेत, गारमेंट एक्सेट्रा, त्याचा आपण स्टॉक करून ठेवू शकतो फॉर द फ्युचर पर्पजेस. जेव्हा पण डिमांड येणार आहे त्या कॉमोडिटीजसाठी आपण सप्लाय करू शकतो. म्हणजे स्टॉक कॅन एक्सीड द सप्लाय. स्टॉक ऑलवेज एक्सीड द सप्लाय. सप्लायपेक्षा स्टॉक जास्तच असणार. जर स्टॉक नसेल तर सप्लाय होणार आहे का? नाही. कोणत्याही कॉमोडिटीचा स्टॉक हवा असतो तेव्हाच त्यातून काय होणार आहे? तो सप्लाय होणार आहे. Next one is supply. So supply is a relative term. It is always expressed in relation to price, time and quantity. It is a relative term. So it is always expressed in relation to price, time and quantity. For example, if we consider price, जर एखादा सेलर आहे, जर प्राइजेस इन्क्रीज झाल्यात मार्केटमध्ये एखाद्या कॉमोडिटीचं, तो जेव्हा डिमांड असेल तेव्हाच सप्लाय होणार आहे. क्वांटिटी, जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढंच सप्लाय होणार आहे. सो इट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन रिलेशन टू प्राइस, टाइम अँड क्वांटिटी. नेक्स्ट इज मीनिंग ऑफ सप्लाय. The word supply implies the various quantities of a commodity offered for sale by producers during a given period of time at a given price. It is related to time and price. Supply is a flow concept. So the word supply implies the various quantities of a commodity offered for sale by producers. So producer offered various quantities of a commodity for sale during a given period of time at a given price. एखादी प्राइस असेल डिसाईड केलेली, त्या प्राइजेसला ते काय करू शकतात? सप्लाय करू शकतात. इट इज रिलेटेड टू टाईम अँड प्राईस. मग हे कशाशी रिलेटेड असणार आहे सप्लाय? टाईम अँड प्राईस. टाईम म्हणजे मी सांगितलं, टाईम मीन्स वॉट? जेव्हा पण डिमांडेड आहे तेव्हा सप्लाय आहे.
डिमांड नाही आहे तर सप्लाय होणार आहे का? नाही. जेव्हा कन्झ्युमर डिमांड करणार आहे पर्टिक्युलर कॉमोडिटी तेव्हाच त्या कॉमोडिटीचा सप्लाय होणार आहे. आणि जेव्हा पण प्रायझेस आपण प्रोड्युसर साईड बघतोय आपण, तर प्रायझेस जर इन्क्रीज झाल्या तरच सप्लाय होणार आहे. प्रायझेस डिक्रीज झाल्या तर ते काय करणार आहे? सप्लाय थांबवणार आहे. So supply is a flow concept. It refers to the amount of a commodity that the firm produce and offer for sale in the market over a period of time, say a day, a week, a month, or जर स्टॉक नसेल तर सप्लाय होणार आहे का? नाही. मग जो स्टॉक अवेलेबल आहे वेअरहाऊसेसमध्ये तो केव्हा रिलीज होणार आहे? जेव्हा त्याला पर्टिक्युलर प्राईस डिफाईंड होईल किंवा डिमांड क्रिएट होईल मार्केटमध्ये, तेव्हाच काय होणार आहे? तो रिलीज होणार आहे. मग त्यालाच काय म्हणतो आपण? सप्लाय. सो सप्लाय इज अ फ्लो कन्सेप्ट. नेक्स्ट वन, डेफिनिशन ऑफ सप्लाय. According to Paul Samuelson, supply refers to the relation between market prices and the amount of goods that producers are willing to supply. मग आता हे कशावरती डिपेंड असतं? अकॉर्डिंग टू पॉल सॅम्युअल्सन, सप्लाय कशावरती डिपेंड असतो? मार्केट प्राईस अँड अमाऊंट ऑफ गुड्स. आता एखादा प्रोड्युसर आहे, प्रोड्यूस करताना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी बोलतो आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मीन्स जे प्रोड्यूस करताना त्याला कॉस्ट लागली. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल आहे, व्हेजेस, लेबर चार्जेस, एक्सेट्रा एक्सेट्रा, फ्युएल, सच टाईप ऑफ इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या पेक्षा तो काय करतो? त्याला प्राईज हवी असते. मग त्या प्राईजला काय म्हणणार आपण इथे? अमाऊंट ऑफ गुड्स दॅट प्रोड्युसर्स आर विलिंग टू सप्लाय. ज्या अमाऊंटला त्याला सप्लाय करायचं आहे त्या अमाऊंटवरती डिपेंड असणार आहे आणि मार्केट प्रायजेसवर डिपेंड असणार आहे. जर मार्केट प्रायजेस त्याच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपेक्षा कमी असतील तर तो सप्लाय करणार आहे का? नाही. कारण त्याला काय हवं असतं? प्रॉफिट हवं असतं. सो सप्लाय रिफर्स टू द क्वांटिटी ऑफ अ कॉमोडिटी दॅट अ सेलर इज विलिंग अँड एबल टू ऑफर फॉर सेल ॲट अ गिवन प्राईस ड्युरिंग अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. मग त्याच्या विलिंगनेसवर असणार. जसं प्रायजेस इन्क्रीज होणार आहे तो रिलीज करणार आहे, सप्लाय करणार आहे. फॉर एक्झाम्पल केलं आहे राईसचं 4000 kg केलं आहे. टोटल आउटपुट त्याचं काय? टोटल प्रोडक्शन 4000 kgs. दिस इज अ टोटल स्टॉक. मग तो 4000 kgs त्याचा काय आहे? स्टॉक आहे. इफ द प्राईस इज ₹40 पर kg, ही ऑफर्स 1000 kgs फॉर सेल. दिस इज द ॲक्च्युअल सप्लाय. आता त्याची प्राईस जर 40 पर kg आहे, टोटल प्रोडक्शन किती आहे? टोटल आउटपुट 4000 kg. हा त्याचा स्टॉक आहे. आणि जर त्याला 40 पर kg मिळालं आहे तर तो काय करतो आहे? ही ऑफर्स 1000 kgs फॉर सेल. मग त्यातले 4000मधून तो काय करतो आहे? 1000 सेल करू शकतो. कारण टोटल आउटपुट त्याच्याकडे किती आहे? 4000 आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त तो सेल करणार आहे का? सप्लाय करणार आहे का? नाही. सो स्टॉक ऑलवेज exceeds the supply. सप्लाय कॅनॉट एक्सिड्स द स्टॉक. सप्लाय स्टॉकपेक्षा जास्त नसणार आहे. 4000 आहे तर 4000पर्यंतच तो काय करणार आहे? सप्लाय करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त करणार आहे का? नाही. सो टुडे वी स्टडीड concept of total output, stock and supply, meaning of supply and definition of supply. In the next lecture we are going to study supply schedule. Till then, thank you.